क्वार्टर फायनलचा सामना विक्की स्मृती कोपरखेडणे विपक्ष मंगलमूर्ती बोनकोडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रवी म्हात्रे आणि स्ट्राईकला येतो फलंदाज गौरव. सामन्याला सुरुवात आणि इथे ऑफच्या चेंडू तिथे टटवला, तिथे क्षेत्ररक्षक येते पण 2 धावा इथे पूर्ण होतात. या 2 धावेने धावसंख्या तर श्री गणेश होतोय. सुंदर असा फटका होता तो गौरव याचा. सामन्याला दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी त्वरित यायचे. सुंदर गोलंदाजी रवी याची. अचूक टप्पा, अचूक दिशा, सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रवी सज्ज. स्लोअर चेंडू वाईट +1 पंचांचा इशारा येतो आणि वाईट प्लसने 1 ने संघाच्या धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली ती 4. धावसंख्या 4. सुंदर असा फटका, चेंडू तिथे चाललाय तो सीमा रेषा पार आणि या 6 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचते ती 10. सुंदर असा फटका गौरवाचा. धावसंख्या 10. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर येतोय तो रवी म्हात्रे. पुन्हा एकदा गौरव टू रवी. आता मात्र काहीस क्षेत्ररक्षण मध्ये बदली होताना आपल्याला पाहायला मिळते ते मैदानामध्ये. स्लीपला लावलंय ते क्षेत्ररक्षकाला. सुंदर फटका आणि तिथे मात्र झेल इथे सुटतोय तो गौरव याचा. हा झेल कितपर घातक ठरेल हे येणारा काळ आपल्याला सांगूनच जाईल. आणि गौरव हा एक उत्कृष्ट फलंदाज आहे कोपरखेडणे संघाचा. सुंदर फटका आणि पुन्हा तिथे मात्र झेल सुटतोय आणि एक धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे विकासाचा. झेल मात्र सुटला पण चांगला थ्रो आणि एकच धाव समाधान मानतात दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज रवी तयार. आता मात्र चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार. धावसंख्या 6 ने वाढ. धावसंख्या जाऊन पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. धावसंख्यात 1 ने वाढ. धावसंख्या 19. गोलंदाजी मार्कवर येतो तो स्वप्नील. सामोरा तो अनिकेत. आता मात्र तिथे झेल घेण्याचा प्रयत्न
आणि इथे मात्र बाद होतोय तो अनिकेत. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो जीवन. आता मात्र चेंडू चाललाय तो बॉल रन धावून डिक्लेअर. पंचांचा इशारा. धावसंख्या 20. पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील. पुन्हा एकदा एकच धाव भेटते ते या चेंडूवर. धावसंख्या 21. आता मात्र स्ट्राईकला आलाय तर जीवन. जीवन गोपाले एक हार्ड हिटर बॅट्समॅन. सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक सौरव येतोय आणि एकच धाव भेटते या चेंडूवर आणि एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 22. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 22. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील. आता मात्र चेंडू चाललाय तो सीमारेषा पार. धावसंख्यात पुन्हा 6 ने वाढ. शेवटचा चेंडू शिल्लक. अजून या षटकातील बॉल पुढवायचा मैदानात. धावसंख्या 28. शेवटचा चेंडू या षटकातील. बॉल चॉईस नाहीये. सगळे बॉल एकच आहेत. बॉल चॉईस नाहीये. चेंडू आलेला आहे. धावसंख्या 28. पुन्हा एकदा चेंडू चाललाय तो षटकार. धावसंख्या 2 षटक समाप्तीनंतर झाली ती 34. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतो तो शुभम. आणि स्ट्राईकला येतो फलंदाज जीवन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम.
पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू टाकले ते क्षेत्ररक्षक येतोय आणि ते गौरव आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या 35 गौरव मात्र आता आग उगताना दिसतोय आपल्याला मैदानात. त्याची कॅच सोडलेली पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर त्याने तब्बल 23 धावा कुठून काढल्या. त्याच्या वैयक्तिक 29 धावा खेळतोय तो गौरव. सुंदर असा फटका इथे क्षेत्ररक्षक येतोय आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होतात. या 2 धावने धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 37. धावसंख्या 37. सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल ती शुभम याची. धावसंख्या 37. सुंदर फटका आणि षटकार. सुंदर फलंदाजी म्हणायला लागेल ती गौरव याची. धावसंख्या 43. धावसंख्या 43. आता मात्र काहीसा रनअप मध्ये इथे पुन्हा एकदा शुभम सामोरं जातो गौऱ्या. पुन्हा एकदा चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढ. धावसंख्या 49. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक शुभम याच्या आणि गौरव हा वैयक्तिक 43 धाव्यावर खेळतोय. 12 चेंडू मध्ये 43 धावा खेळलेत. अजूनही 7 धाव्यांची गरज त्याच्या अर्धशतकासाठी. पंचांचा इशारा तो एका धावेने संघाचा अर्धशतक पूर्ण होते. धावसंख्या झाली ती 50. आता मात्र तिथे झेल सुटतोय. आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 51. धावसंख्या 51. सुंदर फलंदाजी म्हणायला लागेल ती गौरव याची. 13 चेंडू मध्ये 44 धाव्यांची इनिंग पेश केले ते गौरव याने. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सुहास गायकवाड गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 51. आणि चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार आणि अशा प्रकारे अर्धशतक पूर्ण होते. गौरव याने बॅट दाखवायचे. 50 धावा पूर्ण होते गौरव याच्या. सुंदर फलंदाजी म्हणायला लागेल ती गौरव याची. धावसंख्या 57 आणि गौरव याचे वैयक्तिक 50 धावा पूर्ण होतात. धावसंख्या 57. स्लोअर पद्धतीचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक येतोय आणि 1 धाव पूर्ण आणि 2 धावा देखील पूर्ण होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल ते दोन्ही फलंदाजाच्या. आणि धावसंख्या झाली ते 59. अजूनही 4 चेंडू शिल्लक या इनिंग मधील. आता मात्र सुंदर गोलंदाजी. आता डॉट चेंडू टाकण्यात यश मिळतंय ते सुहास याला. धावसंख्या 59. पुन्हा एकदा गोलंदाज
सुहास सामोरा जातो गौरव. 3 चेंडू शिल्लक अजूनही या इनिंग मधले. स्लोअर पद्धतीचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक यश येतोय आणि चेंडू मात्र त्याच्या आणि 2 धावा पूर्ण होतात. या 2 धावाने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 61. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि पंचांचा इशारा होता एका धावेचा. सिक्स्टी 62 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि 63 धावाचं आव्हान इथे दिलंय ते मंगलमूर्ती बोनकुडे संघासमोर. सुंदर फलंदाजी म्हणायला लागेल ती गौरव याची. त्रेसष्ट धावाचं आव्हान इथे दिलंय ते आपल्या मंगलमूर्ती बोनकुडे या संघाला. यानंतर होणारा सामना बीना फायर फायटर्स बेलापूर विरुद्ध अँटोफिल 37. सामन्याला सुरुवात करायची. त्रेसष्ट धावाचं आव्हान इथे ठेवलंय ते मंगलमूर्ती बोनकुडे या संघासमोर. विक्की स्मृती कोपर खेळणे. सलामीला आलाय तो फलंदाज सिद्धेश वास्कर मॅन फ्रॉम भंगारपाडा आणि त्याच्या जोडीला स्वप्नील. एक मातब्बर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 63 धावाचं आव्हान. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कवलजीत सिंग रंधावा. सुंदर चेंडू. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं ते कवलजीत आला. एक अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई मधील एक मातब्बर खेळाडू. त्याच्या समोर
तेवढा ताकदीचा खेळाडू सिद्धेश. स्लोअर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, तिथे चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार आणि हा 4. धावसंख्या तशी घेण्यात होता 4 धाव्याने. सुंदर फलंदाजी म्हणायला लागेल. चेंडू स्लो टाकला आणि फलंदाजीने निदर्शनास आल्यानंतर त्याने हा चेंडू लेगच्या दिशेने मारला आणि 4 धावा मिळाल्या या चेंडूवर. पुन्हा एकदा गोलंदाज कवलजीत तयार गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि तिथे गौरव, तिथे सुंदर क्षेत्ररक्षण आणि या एका धावेने धावसंख्यात वाढ. धावसंख्या 5. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 5. आता मात्र चेंडू चाललाय तो आणि इथे बाद होतोय तो स्वप्नील. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल तिथे मयूर पन्हाळकरचं आणि पहिला झटका लागतोय तो. आणि आता नवीन फलंदाज मैदानात येतोय तो सुहास गायकवाड. एक अष्टपैलू खेळाडू नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. आणि अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 5. यानंतर होणारा सामना बिना फायर फायटर सीबीडी विपक्ष अँटोफिल. बिना फायर फायटर संघाचा कर्णधार याने स्टेजशी संपर्क साधायचा आहे नाणेफेकी करण्यासाठी. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. सामोरा तो सुहास. आता मात्र चेंडू आकडूपद्याच्या टाकतोय आणि धावसंख्या अजूनही शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 5. आणि इथे मात्र एका धाव्या समाधान म्हणतात ते दोन्ही फलंदाज आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर. धावसंख्या 6. अजून येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 57 धाव्यांची गरज असेल ती मंगलमूर्ती बोनकुडे या संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे तो अजय ताक. एक डावखुरा गोलंदाज नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो तो स्पॉट बॉय कोपरखैने संघाकडून. एक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला विक्की स्मृती कोपरखैने संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र बाद होते तो सुहास. सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल ती सुहासाची. नवीन फलंदाज येतो तो सौरभ.
पुन्हा एकदा गोलंदाज अजय. यॉर्क पद्धतीचा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक एकच धाव घेणार इथे दोन्ही फलंदाज. धावसंख्या 7. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 7. सिद्धेशाला मात्र इथे काहीतरी आपल्या फलंदाजीची जादू आपल्याला दाखवायला लागेल मैदानात जर त्यांना हा सामना जिंकायचा असेल. सिद्धेश याच्यावर खूप जिम्मेदारी आहे आतापर्यंत. आता मात्र चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार आणि या 6 धावसंख्येने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचते ती 13. अजयाच्या चेंडूवर समाचार घेतोय तो फलंदाज सिद्धेश वास्कर, मॅन फ्रॉम भंगारपाडा. आता मात्र 15 चेंडू मध्ये 50 धाव्यांची गरज. 15 चेंडू 50 धावा या मात्र काढायला लागतील त्या मंगलमूर्ती बोनकुडे या संघाला. आता मात्र पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलने धावसंख्येत पुन्हा एकदा एकने वाढ. धावसंख्या जाऊन पोचली ती 14. आता मात्र काहीच आपली लाईन लेन मध्ये बिघड येते ते अजयाच्या. पुन्हा एकदा अजय टू सिद्धेश. स्लोअर पद्धतीचा चेंडू सिद्धेशाने मात्र खेळून काढलाय तिथे आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण होतात. या 2 धावेने धावसंख्यात पुन्हा एकदा वाढवते. धावसंख्या जाऊन पोचते ती 16 च्या आकड्यावर. धावसंख्या 16. अजून 14 चेंडू 47 धावा. 47 धावा 14 चेंडू. रंगतदार सामना. पुन्हा एकदा गोलंदाज अजय टू सिद्धेश. आता मात्र सुंदर चेंडू म्हणावा लागेल तो आणि पंचांचा इशारा तो 22च्या स्वरूपात 1 धाव. या एका धावेने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचली ती 17. शेवटचा चेंडू अजून या षटकातील बाकी आहे. 13 चेंडू 46 धावा. 46 टू विन. 13 चेंडू 46 धावा. 46 धावा 13 चेंडू. अजय टू सिद्धेश. आता मात्र त्रिफळाची बाद होतोय तो सिद्धेश वास्कर आणि संघाला लागलेला तिसरा झटका सिद्धेशाच्या रूपात. आणि नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये तो रवी म्हात्रे, मॅन फ्रॉम तुर्भे. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये अजूनही 46 धाव्यांची गरज असेल ती मंगलमूर्ती बोनकुडे या संघाला. 12 चेंडू मध्ये 46 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्कर नवीन गोलंदाज येते तो वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येते तो मयूर पन्हाळकर. 12 चेंडू 46 धावा. 46 धावा 12 चेंडू आणि नॉन स्ट्राईकला आलाय तो नवीन फलंदाज रवी म्हात्रे, एक आयकॉन खेळाडू मंगलमूर्ती बोनकुडे या संघाचा. 12 चेंडू मध्ये अजूनही 46 धाव्यांची गरज आहे ती मंगलमूर्ती बोनकुडे या संघाला. बीना फायर फायटर्स सीबीडी आपला कर्णधार त्वरित पाठवायचा आहे. यानंतर तुमची लढत आहे. लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाज मयूर. तर मात्र पंचांचा इशारा तो डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. या एका धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या होईल ती 18.
पुन्हा एकदा गोलंदाज मयूर. आकडपदा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा तो एका धावेचा. एका धावेने धावसंख्यात वाढ होईल. धावसंख्या होईल ती 19. रवी याला स्ट्राईक भेटत नाहीये. जर रवी याला स्ट्राईक भेटले तर सामन्याची दिशा बदलू शकते. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र जलद गतीचा गोलंदाज आणि पंचांचा इशारा होता. पुन्हा एकदा 22च्या स्वरूपात एक धाव. या एका धावेने धावसंख्यात वाढ होईल. धावसंख्या होईल ती 20. धावसंख्या 20. आणि आता मात्र चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार. धावसंख्यात वाढ. धावसंख्या 26. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक मयुराच्या. धावसंख्या 26. पुन्हा एकदा मयूर. आता मात्र जलद गतीचा गोल चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाज आणि फलंदाजीसाठी जाणला जातो हा मयूर. आणि आता शेवटचा चेंडू या षटकातील. अजूनही शिल्लक. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 26. 7 चेंडू 37 धावा. अजून येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार. आता मात्र येणारं समीकरण आहे ते 6 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. रवी याच्याकडे ती ताकद आहे. बघूया. 6 चेंडू 31 धावा. 31 धावा 6 चेंडू. धावसंख्या स्थिर 32. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो अनुज. अनुज छारी. स्ट्राईकला येतो रवी. पहिला चेंडू आखूड पद्धतीचा चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकतोय तो अनुज. पुन्हा एकदा. आता मात्र निर्धाव चेंडू. पंचांचा इशारा तर व्हाईट बॉलचा. आणि व्हाईट बॉल धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 33. पुन्हा एकदा. आता चाललाय चेंडू तो सीमा रेषा पार. धावसंख्या होते ती 39. आता मात्र 4 चेंडू मध्ये 24 धाव्यांची गरज. 4 बॉलवर 4 षटकार मारावे लागतील जर हा सामना त्यांना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा लगातारचा हा दुसरा षटकार येतोय आणि या 6 धावेने धावसंख्यात वाढ होईल. धावसंख्या झाली ती 45. आता येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 18 धाव्यांची गरज असेल ती मंगलमूर्ती बोनकोडे या संघाला. 3 चेंडू 18 धावा. 18 धावा 3 चेंडू. रंगतदार सामना. तीन चेंडू 18 धावा. आता मात्र काहीच दडपण असेल ते गोलंदाजावर. रवी याने कित्येकदा असे कारनामे केलेत. बघूया आज ते कारनामे आपल्याला पाहायला भेटतील का. 3 चेंडू मध्ये 18 धाव्यांची गरज असेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अनुज. सामोरा तो रवी. 3 चेंडू 18 धावा. प्रेक्षकांना विनंती की त्यांनी बाहेरून जायचं. 3 चेंडू 18 धावा. आता मात्र निर्धाव चेंडू टाकतोय अनुज.
आता मात्र कमबॅक करतोय तो अनुज. आता मात्र येणारं समीकरण असेल ते 2 चेंडू 18 धावा, 18 धावा 2 चेंडू. इथे नो बॉल टाकला तर काय होऊ शकते. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय वाईट +1 अशा 2 धावा. या 2 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या होईल ती 47 47. आता मात्र येणारं समीकरण असेल ते 2 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज आहे ती. आता मात्र चापट दिले ती आणि चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार. धावसंख्या झाली ती 53. आता येणारे 1 चेंडू मध्ये धाव्यांची गरज असेल. आता मात्र पंचांचा इशारा तो एका धावेचा आणि हा सामना मात्र इथे जिंकला येतो विक्की स्मृती कोपरखेडणे या संघाने. बिना फायर फायटर CBD आणि अँटोफिल संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. मी बिना फायर फायटर संघाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर नाणेफेकी करण्यासाठी यायचंय.